नमस्कार, आपलं कोकणी मुलगी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज शुक्रवारची पूजा माझी कशी होते हे तुम्ही या माझ्या ब्लॉगमध्ये पाहू शकता। अशा प्रकारे माझी पूजा झालेली आहे, आपण पाहू शकता। संतोषी मातेला आपण गोड आणि चण्याचा प्रसाद देतो। त्यानंतर प्रसाद नैवेद्य म्हणून चण्याची डाळ या चण्याची आमटी, चण्याची उसळ असं काही आपण चण्याचा प्रकार संतोषी मातेला त्या दिवशी उपासाच्या दिवशी नैवेद्य म्हणून अर्पण करतो। तर आज मी चण्याची डाळ केलेली आहे, त्याची मी रेसिपी तुम्हाला पुढे दाखवते। चण्याची आमटी बनवण्यासाठी लागणारा साहित्य चला तर पाहूया। जिरं, हळद, लाल तिखट, मीठ आणि वाटलेला मसाला। सर्वप्रथम फोडणीला जिरं, मग लसूण असं तडक्यामध्ये टाकून घ्यायचं। एक बारीक कापलेला कांदा, ते थोडंसं लाल झाल्यानंतर त्यामध्ये वाटण टाकून घ्यायचं। थोडंसं हळद, थोडंसं मीठ आणि थोडंसं लाल तिखट। अशा प्रकारे चण्याची आमटी रेडी झालेली आहे, आपण पाहू शकता। त्याच्यासोबत मी थोडे कांद्याचे भजी काढलेले आहेत। कांद्याचे 2 कांदे बारीक लांब लांब कापून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये त्याला थोडंसं मीठ लावून घेतलेलं आहे। मीठ लावून थोडंसं एकजीव होईपर्यंत थोडंसं ठेवलं। एकजीव झाल्यानंतर त्याच्यात हळद, लाल तिखट, बेसन हे एकत्रित करून थोडंसं पाणी मिक्स करून भजीचं बॅटर तयार करून घेतलेला आहे। अशा प्रकारे बॅटर तयार झालेला आहे। त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर छोटे छोटे भजी बनवून तळत ठेवायचे। भजी तळून झाल्यानंतर आपले भजी रेडी झालेला आहे। भजी रेडी झालेले आहेत, आपण पाहू शकता। आपण पाहू शकता आपले असे छान खुसखुशीत असे भजी रेडी झालेले आहे। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।
अशा प्रकारे आपण संतोषी मातेला नैवेद्य दाखवलेला आहे। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।